माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 7, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। संत तुकडोजी महाराजांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला। त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी पंत इंगळे असे होते। त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती। तुकडोजींना बालपणापासून ईश्वराची ओढ होती। ते घरात फारसे कुणाशी बोलत नव्हते। ते नेहमी कुठल्या तरी विचारात तल्लीन असायचे। त्यांच्या आईवडिलांना फार चिंता लागली होती। नेमके काय करावे सुचत नव्हते। तुकडोजींनी खूप शिकून मोठे व्हावे हे वडिलांचे स्वप्न होते। म्हणूनच तुकडोजींना वरखेडला पाठविले। वरखेडला ते गोविंद मामांकडे राहत होते। तेथेच तुकडोजींचे 4थी पर्यंत शिक्षण झाले। त्यानंतर मात्र ते शिक्षणात रमले नाहीत। वरखेडला अडकोजी महाराजांची भेट झाली। त्यांनीच माणिकचे नाव तुकडोजी असे ठेवले। मग तुकडोजी तेथेच फार वेळ राहू लागले। शिक्षणातून मन केव्हाच उडाले होते। त्यामुळे ते शाळेत गैरहजर राहत होते। दिवसेंदिवस तुकडोजींचे गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत गेले। मामांनी खूप समजावले, पण तुकडोजी ऐकतच नाही। हे पाहून त्यांच्या वडिलांना सांगितले। तुकडोजींचे वडील आले। त्यांनी खूप समजावले, अगदी मारले सुद्धा, पण भक्तीची ओढ जाईल कशी। शेवटी तुकडोजींनी वयाच्या 9व्या वर्षी घर सोडले। ते स्वतःला तुकड्या दास म्हणू लागले। तुकडोजी काव्य रचू लागले, भजन लिहू लागले, गाऊ लागले, राणावनात भटकंती करू लागले, निर्जन डोंगरावर तपश्चर्या करू लागले। त्यांनी ईश्वर भक्तीत स्वतःला झोकून दिले होते। रानातील प्राण्यांशीही त्यांनी मैत्री केली। नंतर ते समाज जागृती आणि देशभक्तीच्या प्रसारासाठी गावोगावी फिरू लागले। तुकडोजींनी लोकसेवेचे व्रत अंगीकारले होते। त्यामुळे लोककल्याणासाठी ते झटत होते। ते भजन, पोवाडे, गीते, भाषणांनी लोकजागृती करीत होते। त्यासाठी महाराज भारतभर फिरले। त्यामुळे भरपूर पुस्तकेही प्रकाशित झाली। त्यांच्यामध्ये दांडगा उत्साह, तळमळ होती। जनसेवा, संघटन शक्ती, सर्वधर्म समभाव हे गुण होते। त्यामुळे सर्व समुदाय भारावून जात होता। 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग होता। त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकदा अटकही झाली होती। तुकडोजींनी विश्वरूप दर्शन घडविणारी ग्रामगीता लिहिली। जीवनाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगितले। निष्काम कर्मयोग सांगितला। म्हणूनच त्यांचे कार्य सर्वदूर पसरले होते। त्यांनी 1943च्या बंगाल दुष्काळातही महत्त्वाची भूमिका बजावली। जपानच्या विश्वधर्म परिषदेचे उद्घाटनही तुकडोजींनी केले होते। तुकडोजींच्या कार्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारावून गेले होते। ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते। त्यांनी तुकडोजींची भेट घेऊन राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली। कुठे जातीयवाद उफाळला असो, अंधश्रद्धा पसरली असो, सामाजिक एकता दुभंगली असो की देशावर परराष्ट्राचे संकट ओढवले असो, तुकडोजी महाराजांनी त्याविरुद्ध लेखन केले, आवाज उठवला, नवचैतन्य निर्माण केले, प्रबोधन केले। तुकडोजी महाराजांनी समाज प्रबोधनात मोलाचे योगदान दिले। तरुणांनाही जागे केले, पण त्यांचा सहवास फार काळ लाभला नाही। 11 ऑक्टोबर 1968 रोजी या महान राष्ट्रसंताची प्राणज्योत मालवली। अमरावती ते नागपूर मार्गावर असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांचे समाधीस्थळ असून दरवर्षी येथे खूप मोठ्या प्रमाणात भजन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते।